काय व काय घडी घडी फोन लाय राणी एक चा उकला नाही तर समजले हो ना काम मावी बरं माणूस. अरे काय आपलं घर आहे का? हा लई सु भाजीपाला. हा आता सोन्यान दप्तर हा लई सु याचे माले नको सांगू तू. बरं ना काय बी आपला टाइम लई चला गोंटान पिशाच मग आमनं अर्ध शिक्षण होईल आहे. आणि त्याला दप्तर न दुप्तर अजून उगी ना तो जमीन मॅनिंग ना तो अजून तिथला मग त्याला दप्तर नि बुटे नि बिटे नि हां ठेव पण. नाही कमीन सर. हा माहितीच आहे ना ठेव ना बोन हो. अरे कामे राहतच ना. हां हां काय आवाज आवाज मग काय तुलाच वाढू देऊ का? मना बी कधी मध्ये आवाज वाढेल झाली ना. ऑफिस माय मी त्याकडे बॉस आहे आणि म्हणून का हात नागाली 50 लोक कामे करतस. हां असा एक आवाज मारा का पळ येतच बडान बडा. हां आणि म्हणे आवाज नका वाढवा. हां हां संध्याकाळी नको तिथे जेवण बाहेर काही इसू. हां तू ते ऐकले होतं तो जास्ती कराय मग. हां ठेवस का नाही फोन. हां माहितीच आहे. हां नको कोणल्याच नको बोलाव जाऊ दे. हां बाकी बोललोस मी कसं आहे ऐकले मी काय सांगणार हॅलो हैदक बाहेर ते ऑफिस माय ना मी मग थोडंसं बॉस पण दाखवणं पडस. लोके काय म्हणतील 4 लोके. हां की बुवा अहो बायकोला घाबरस मग मला लोके घाबरतील का? हां तेव्हा थोडंसं करणं पडस. ऐकली सॉरी बरं का. हां दत्त तुला येताना मी गजराला इसू. हां आणि कावाली ना गुलाबजामुन आवडतस ना गुलाबजामुन आणि मिठाई ना पाकिटलं इसू सॉरी बरं का. हां देजो पण मला रातले जेवण. हां आणि राग नको बरू. हां सॉरी ते बॉस पण दाखवणं पडस समजिलेच जाय तू बी. ठेव बरं का फोन. हां नाही कमीन सर. बहीण आहो सर ना काय बायकोशी बोलणं सरत नाही बोबटले जाऊ दे. हां मला काम येतच ठेव आधी सॉरी बोलली तू ना 100 आधी आता घडी घडी सॉरी सॉरी जोर मग बोलायला नको लाव बरं. हां ठेव. हां ठेवा फोन. हां काही नाही काम नाही दाम नाही ठेव फोन. हां रुबाब नको करत जाऊ म्हणा. हां सॉरी बरं का सॉरी सॉरी. हां ऐकलेच जाय म्हणा. हां ठेव फोन. काय रे भाऊ तुला काय पद्धत बिद्धत मॅनर्स आहे का नाही? डायरेक्ट घुसून आला आणि खुर्चीवर बसून घेतला तू जसं काय तूच बॉस आहे मी नोकरी का रे? ते वाडगं कसं उघडं असते डोळे पटपट घुस जातात पडा तसंच कर तू ते. हां इंटरव्ह्यूला आलाय ना रे हो इथंच दाखवून दिलं तू तर तुझे मॅनर्स. हो साहेब मी तुमले 4 सवा विचार मैं कमीन तुम्ही बायकोशी बोला मग व्यस्त होतात. हां हां तू आमच्या गप्पा ऐकत होता म्हणजे का रे? तुला मॅनर्स शिकवले का नाही दुसऱ्यांचं बोलणं ऐकायचं नाही असं? इथं तुझी दुसरी चूक झाली बाबा. तुला आता नोकरी देणार नाही मी. उठ आता निघतो इथून. हो सर नाही हो लिहिल्या हो गरीब ना पोरे आहे मी. हां तुम्ही इंटरव्ह्यू माझ्या प्रश्न विचारणार असेल ना त्या विचारा मी उत्तर दिसू बोलता हुशार बरं मी. हां टॉपर हो तुम्ही अख्खा क्लासमा. हां बट्ट्या गोष्टीच मग टॉपरच होता आपण डायरेक्ट. हां पण काय आहे शनिवार रविवार सुट्टी राहिली काय तो बाप मला कपाशी चाललंय जाय पण कंबर डवाकडं होई जाय म्हणून तेव्हा मी अभ्यास मग थोडासा मागे राही तू परत मग मी आता थोडं दिन पाहिजे घर होतो ना वावरनं काम बंद कर म्हण माहिनी जाऊ नको बेटा म्हणे जाय म्हणे शाळा मग म्हणे त्या त्या टॉपर बनी जायला तुम्ही. हां आपले काय बी प्रश्न विचारा तुम्ही आपण एकदम टॉपर आहेत. ठीक आहे विचारतो प्रश्न पण मला एक सांग तुला ड्रायव्हिंग येते का? मग हो सर ड्रायव्हिंगमध्ये तर आपला हात कोणीच धरू शकत नाही हो. आपण पुरा डांगे डांग ड्रायव्हिंग करतो. ठीक आहे आधी तुझा इंट्रो देऊन दे. माझं नाव सोन्या शेनपडू पाटील मुक्काम पोस्ट डुकरेवाडी. मी 12वीपर्यंत पास आहे टॉपर आहे एकदम. पुढे मागे हुशार पोरं येऊन जायचे त्यांचं बघून पटापट माझी अशी इतकी छान हँडरायटिंग होती ना तेव्हाच उतरून टाकायचं मी डायरेक्ट जसं तसं एकदम भारी रपारप असे छान मार्क मिळाले मला 12वीला. सर तुम्ही माझा मार्कशीट जर बघून घेणार ना तुम्ही म्हणणार काय सोन्या काय तू प्रगती केली सोन्या असं म्हणणार डायरेक्ट. हां विचारा सर आता तुम्हाला काय विचारायचं आहे? हे बघ सोन्या माझा एक प्रश्न आहे मी सगळ्या मुलांना विचारतो तो प्रश्न आणि तो प्रश्नाचं उत्तर ज्याने बरोबर दिलं ना मी त्याला नोकरी देऊन टाकतो बरं का. हे बघ मी तुला आत्ताच कामावर ठेवून गेल सोन्या पण तुला रोज माझ्या घरची भाजीपाला आणावा लागेल. तो घरी पोचवायला जावं लागेल. माझ्या मुलाला शाळेतून घरी आणावं लागेल. आणि अजून कधी मध्ये जास्त कपडे बिपडे राहिले आमच्या घरी भांडी राहिली तर ते धुवायला लागतील भाऊ. चालेल का तुला? ते सगळं करून जेवढा वेळ उरेल तेवढ्यात तू ऑफिसमध्ये येऊन काम करू शकशील. आणि आजपर्यंत या ऑफिसमध्ये जेवढे बी कामगार आहे ना ते सगळे माझं काम करता आणि मग ऑफिसमध्ये येतात मग ऑफिसचं काम करता आणि ती अट ठेवूनच मी त्यांना कामावर ठेवलंय बरं का भाऊ सोन्या. बघ मग आता तुझा विचार काय सांग मला. सर आपण तसं नाहीत आपले बिलकुल चालावं नाही तसं. आता का कंपनीनं पगार लिहा नव्हत कंपनीनं काय बी कामं करसूत बैलना मग काम करसू सकाळना 7 पाहिन रातना 9पर्यंत डायरेक्ट गाणं बैलना मग काम करसू पण 9 वाजता 9 वाजेन 5 मिनटं लागून बी थांबवणे आडे लगेच निघसू आणि सकाळी 7 ले 5 कमी असताना 10,000 होईत असू. पण बाहेर ना
कोणता पुढारीला आहे कलेक्टरीला आहे ना, तरी त्यांना आपण काहीच काम ऐकत नाही का बघ. कंपनी पगार देईन तुमनं घरनं काम करू मी. वा रे वा सर, तुम्ही तुमना बायकोला घाबरीन बडं काम करतच होते ना. आपले बिलकुल चालवण्या आपण नाही करत कोणं काम. आपण आपलं घर आपली मायनं ते ऐकतच नाही, बापनं ऐकतच नाही. आणि तुमनं कसं ऐकूत, तुम्ही बायकोनं कसं काम ऐकूत. ऐकताच राहू द्या. तुम्ही नोकरी तुमलेच मुबारक सर. कपाशी याची अभ्यास करी करी याट लगून पोचेले. बड़ी मुश्किल से आया है एटीट्यूड. अभी तुम्हारी नौकरी तुम रख लो साहब, हमारा एटीट्यूड हम रख लेते. चलो गुड बाय. थांब सोन्या थांब. अरे कोणता माटीत बनेल जीवन तू. नोकरी मिळवून करता पोऱ्या महा मिळायलेतच. इथला इंटरव्ह्यू लिहितात बडाच न्या महा मिळाव. पण तू एकच पोऱ्या असं सापडणार मला. डायरेक्ट त्यांनी मला तोंडवर उत्तर दिलं मला सडे तोड. तून सारखा प्रामाणिक पोऱ्यानं आणि एकदम सडे तोड पोऱ्यानेच आपली गरज आहे बापू नोकरी करता. तू काल पण जॉईन होई जाय. कॉंग्रॅच्युलेशन. बाई ना मी कितला प्रामाणिक आहे ना ते फक्त माले स्वतःलाच माहिती आहे. दिदा यायला गुंडाई. चल भाऊ नोकरी तर भेटी गई. लकडील मकडीला दे चला. 3 इडियट पिक्चर तर केलं होतं बरं आहे बसा कायले. त्यांना द्यायला काम पडणार. धन्यवाद सर मला संधी दिल्याबद्दल. बघा तुम्ही आता उद्यापासून मी किती काम करतो ते. चला येतो. थँक्यू बरं का.